कशी करते नाटकी. पूर्वाला काही फरक नाही पडत. पूर्वा हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. सगळे जेवायला बसले. अनु हॅपी बर्थडे. अनु हॅपी बर्थडे. हा कोणाला देऊ आता. आयुष हॅपी बर्थडे देऊ आता. पियुषला दादाला देऊ. घे रे बो दादा. हॅपी बर्थडे. हा दादा हॅपी बर्थडे. सगळ्यांचा बर्थडे. काय मेनू आजचा. पावभाजी. अरे वा पावभाजी आणि पुलाव. वा वा वा. तुम्ही बनवलाय का. कोणी बनवलंय. सांगून दिलं ना का. नाही आली. नाही आली दीदी. आली. तुला तेव्हा सांगितलं होतं येणार होतो मी घ्यायला. रात्री यांचा इकडे फॅमिली फोटोशूट चालू आहे एकदम. फक्त याच्यात आता श्याम मामा आणि मामीनी ते बघे. 1 मिनिट पण शांत बसणार नाही अजिबात. ओके झाले. बस अजून जेवण. तुम्ही दोघींचा काढून देऊ. खुशीसाठी बापरे डब्बा भरून लाडू. आजी आली लाडू घेऊन आली. खुशीला मामी आली लाडू. लाडू. मामी बी लाडू घेऊन आली. लाडू तुम्हाला दे. बापरे हे मला आहेत का. हे तुमच्यासाठी. कुठले ते. तिळचे आणि शेंगदाण्याचे ते. हे छोटी साईजचे लाडू माझ्यासाठी. हे मोठी साईजचे लाडू. हे बघ शेंगदाणा तीळ आणि खुशीचे कुरमुऱ्याचे. थँक्यू आम्ही. आणि इकडे मस्ती. हॅपी मकर संक्रांत. हॅपी मकर संक्रांत. मला सांगायचं ना मी चांगली तयारी केली असती. हॅपी मकर संक्रांत. बापरे चरण स्पर्श आयुष्मान भव. हॅपी मकर संक्रांत रू. हमने तो ब्लॉग ही नहीं बनाया. झूठा झूठा ब्लॉग. हॅपी मकर संक्रांत. हॅपी मकर संक्रांत. थँक्यू थँक्यू. मला फार आवडतं. आणि हॅपी मकर संक्रांत पिल्लू. ओ पिल्लू ते हसली हसली हसली. तू कर हॅपी मकर संक्रांत. ती म्हणत असेल दीदी पारोशी आहे. दीदीने आंघोळ ब्रश केला का. हॅपी मकर संक्रांत तुम्हाला सगळ्यांना. संक्रांतीच्या दिवशी पंचर रिपेअर करायला आलो आम्ही. पंचर आहे का फक्त हवा गेली आहे काय माहित नाही. मी थोडंसं माझं काम होतं ते करून येणार होते क्लिनिकचं पण ते अपॅरेंटली कॅन्सल झालं आणि म्हणून आम्ही सगळे चाललोय. आता कुठे चाललोय. पेरूची वाडी. तिथून आम्ही जाऊ ट्रैम्पोलिन पार्कला. उधर से फिर घर. वहाँ से फिर आज हम जाने वाले हैं पेरू के वाड़ी. हम डॉन. आला. आम्ही आलोय पेरूची वाडीला. तर इकडे मिसळ आली आहे आणि सगळ्यांनी चालू केलंय. आवडली का मिसळ तुम्हाला दोघांना. चांगली आहे. मस्त आवडली. सोनास तुला खाल्ली का.
आपण नको फिनिश करायचा पूर्ण. मग पेरूचा ज्यूस, पेरू आणि पेरूचा चहा पण आलाय. आणि चहा घेणार आहे मामा. कसा आहे? हॅलो गाइस, वेलकम टू पप्पा लागते का पेरू पेरू चहा. खरंच? आणि इकडे हितेशने त्याच्यासाठी पेरूचं काय नाव आहे? शॉर्ट. 1.5 मिनिटं लटकलं. बघू 1.5 मिनिटं होतं का आता. येस, यू कॅन डू इट हितेश. अर्धा मिनिटं पण नाही झालं आता. मामीने चॅलेंज दिलं, नाही होणार म्हटलं. आता करायला लागेल तुला. आई काय करायचं? डायरेक्ट काय होता? सल्ला एवढा सल्ला आणि सडा. सल्ला इकडे 1 मिनिट. तो पप्पी देते. नाही. ये ना रे, लिपस्टिकने लावली आहे मी. तर इकडे आलो होतो ट्रॅम्पोलिनला, पण ट्रॅम्पोलिन पार्क बंद आहे आणि आमचा पोपट झाला. आता आम्ही चाललो फिश फॉक्स. आता आम्ही आलोय फिझी फॉक्स, कारण की ट्रॅम्पोलिन बंद होतं. तर लेट्स सी. मी पण आले नाही अजून इकडे. बघू कसं आहे. आणि आता मामी इकडे बलून मध्ये होऊन गेले. फाईट. ते दोघं मामींची फाईट चालू आहे इकडे. आता आम्ही इकडे बॉलिंग करायला आलोय. हितेश एकदम प्रो आहे, त्यामुळे ते शिकवतोय सगळ्यांना कसं करायचं काय. मला तर अजिबात जमत नाही म्हणून मी बसून घेतलं. आणि आमच्यासाठी छोट्या मुलांची अरेंजमेंट केली आहे. साईडचं ते ओपन करून दिलंय गेट, म्हणजे बॉल साईडला नाही जाणार आणि डिरेक्ट त्यालाच लागेल बॉलला. आणि मग आम्हाला पॉईंट्स मिळतील. आणि मामीने पुन्हा क्लिअर करून टाकला. आता मामा करतोय. मामीचे पॉइंट 95 आणि हितेशचे पॉइंट 91. हितेश, काय उपयोग तुझा रोज खेळायला येऊन? मामी जिंकून गेल्या. सो दिस इज हाव वी रिटर्न. आणि हितेशने बघा काय घेतलं. हितेश दाखव. हितेशने हे खूप सगळे किंडर जॉय असं बरंच काय ते आम्ही, म्हणजे हितेशने जिंकलं होतं. तर आता असं आमचं, आता आम्ही घरी जातोय. आणि आय गेस दिस इज हाव आय एंड द व्लॉग. तर आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. चला मामा बाय. चला बाय. बाय बाय.